रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आम्ही एकात्मिक महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आरोग्य मित्र आहे यवतमाळ जिल्हा. आज आमचं समान वेतन समान अधिकार यासाठी आमचा संप पुकारलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि आमच्या काही ठराविक मागण्या आहे की आम्हाला किमान 26,000 वेतन देण्यात यावे. 12 वर्ष या योजनेला झालेलं आहे. या 12 वर्षात आम्हाला वेतन जे आहे या तुटपुंज वेतनात आम्ही काम करत आहे. त्यानंतर आमचा ESICचा प्रॉब्लेम आहे, त्याची पूर्तता करावी. त्यानंतर आम्हाला ॲप्रॉन UG फॉर्मल ड्रेस देण्यात यावा. आणि जे काही आमचे आरोग्य मित्रांचे समान वेतन आहे बाकीच्या कर्मचाऱ्यासारखे, आणि आम्हाला सगळ्या सोयी सवलती देण्यात याव्या, असं आमच्या या संपाचे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनात दिलेले आहे. का ना तुमचं? माझं निखिल राव. समस्या आहे तुमच्या? समस्या अशा आहे सर की आता गेले 12 वर्षापासून आमचं फक्त 12,000 रुपये पगार झालेला आहे. आणि आता या महागाईच्या जमान्यामध्ये 12,000 रुपयात होणार नाही असं, कारण सगळ्यांनाच आता प्रपंच लागलेले आहे, सगळ्यांचीच फॅमिली आहे आणि सगळ्यांना जॉबची गरज आहे. म्हणून आम्हाला असं वाटते की समान वेतन कायद्यानुसार दिलं पाहिजे. किमान तुम्ही 26,000 तरी करा. त्यात महिलांच्या सुट्ट्या, भरपूर अशी काही कारणं असतात, त्याच्यासाठी सुट्ट्या पण मिळाल्या पाहिजे. आणि कायद्यानुसार आम्हाला तुम्ही पेमेंट द्या. जर ते पगार देत असतील, आम्ही TPNना पण सांगितलेलं आहे, जी आमची योजना आहे, म्हणजे जे आमचे TP आहेत त्यांना आम्ही वारंवार सांगितलं आहे, पण ते आम्हाला एकदम सिरियस घेत नाही आहे. तर आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की तुम्ही आमचा पगार वाढवून द्या आणि आम्हाला कायद्यानुसार सुट्ट्या लागू करा आणि आमच्या मागण्या या लवकरात लवकर पूर्ण करा, नाही तर आमचा संप असाच कंटिन्यू चालू राहील. 12 तारखेला सर एक असं आहे की आता जर आम्ही संप आहे, आम्हाला टार्गेट केलं जातं बरेच वेळा. तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमची जिल्हा बदली झाली नाही पाहिजे, जिल्ह्यातूनच आमच्या ड्युट्या लागल्या पाहिजे. आणि बस. काय नाव तुमचं? माझं नाव अपर्णा असो.